रामकृष्ण हरी जय रामकृष्ण रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी,
हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम संता ठाई एक संता ठाई लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना उपादान केले संते कल्पांती सरेना कल्पांती सरेना म्हणविता त्यांचे दास सौरेना विठोबार कुमाई
तुकाराम. हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. कृपादान केले संती, कृपादान केले संती, कल्पांतीही सरेना, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. विठ्ठला हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संत संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम काय त्याचा विचार प्रस्तुत अभंगामधून केलेला दिसून येतो. संत संगतीचा विचार तुकाराम महाराज सांगतात. हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. संत संगती आणि संतांच्या संबंधानं आपल्याकडून घडणारी क्रिया आणि त्या क्रियेतून त्यांच्याकडून प्राप्त होणारी प्रतिक्रिया, या दोन्ही गोष्टीचा विचार तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगातून केला आहे. विठ्ठला त्याचा थोडासा विचार आपल्या मर्यादित वेळेमध्ये, मर्यादित बुद्धीनं जेवढं करणं शक्य आहे तेवढं करण्याचा मी प्रयत्न करतो. चालू असणारा हा उत्सव त्रिदिनात्मक उत्सव हरिभक्तीपरायण राजेश पाटील यांचे पितृचरण, त्यांच्या सावळाराम महाराज पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रतिवार्षिक हा उत्सव इथं संपन्न होतो. प्रतिवर्षिकाला आणि आदल्या दिवशीची अशा दोन्ही पद्धतीच्या सेवा इथे संपन्न होतात. उद्या माऊलींच्या प्रस्थानाचा दिवस, त्या दिवशी काल्याच्या सेवेनं या उत्सवाची सांगता होते. प्रतिवर्षी आपण हे अनुभवतो आहोत, या उत्सवाला आपण उपस्थित राहतो. शास्त्राचं चिंतन थोडंसं असं आहे की माणसाचं जे जीवन आहे, या जीवनावर 3 पद्धतीचे ऋण असतात बरं का. 3 पद्धतीचे उपकार जन्माला येतानाच आपण घेऊन आलेलो असतो. कोणताही मनुष्य असो त्याच्यावर 3 पद्धतीचे ऋण असतात, उपकार असतात. कोणते 3 ऋण आहेत? एक आहे देवाचं ऋण, दुसरं आहे संत महात्म्यांचं ऋण, आणि तिसरं आहे आईवडिलांचं ऋण. विठ्ठला विठ्ठला संतांचंही ऋण आहे, भगवंताचंही ऋण आहे आणि माता पित्यांचंही ऋण आहे. या ऋणातून उतराई होण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. देवाचं ऋण, आईवडिलाचं ऋण, संतांचं ऋण फिटतं का हो? तर फिटत नसतं महाराज. आपण किती प्रयत्न केले. ज्ञानोबाराय तुकोबारायांचं आपल्यावर जे उपकार आहेत त्यांचे, त्या उपकारातून उतराई होण्याकरता आपण काय केलं म्हणजे ज्ञानोबारायांचे उपकार फिटतील? काय केलं म्हणजे तुकोबारायांचं ऋण आपल्यावरचं फिटेल? काही करता येत नाही. आपल्या कातड्याचे जोडे करून जरी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या पायात घालण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचं ऋण आपल्यावरचं फिटत नाही. आईबापाचं ऋण कसं फिटेल? संतांचं ऋण, गुरुचं ऋण, परमात्म्याचं ऋण कसं फिटणार आहे? भगवंताने आपल्याला मनुष्य म्हणून जन्माला घातलं, देवाचं ऋण आहे हो आपल्यावर. भगवंताने आपल्याला, संतांनी आपल्याला सद्विचारानं चालण्याची प्रेरणा दिली, संतांचं ऋण आहे आपल्यावर. आणि आईबापांनी आपल्याला हा मानवी देह दिला, आईबापाचं ऋण आहे. हे आपल्याला फेडता येत नाही. आपण कितीही प्रयत्न केले तरी हे ऋण आपल्याला फेडता येत नाही. पण ऋणाचं असं असतं, ते जरी फेडता आलं नाही तरी सुद्धा ते येत नाही म्हणून न फेडण्याचा प्रयत्नही न करणं म्हणजे तो अधिकाधिक मोठा दोष मानला जातो. विठ्ठला विठ्ठला ते ऋण फिटणं अशक्य आहे.
पण अशक्यतेमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात. काही गोष्टी सर्वथैव अशक्य असतात आणि काही गोष्टी अशक्य असल्या तरी सुद्धा त्याचा प्रयत्न करणं हे स्वीकारार्ह असतं. शास्त्रांनी दोन्ही पद्धतीनं चिंतन आपल्यासमोर ठेवलं आहे. मी दोन्हीची सामान्य उदाहरणं देतो, फार विस्तार मला या विचाराचा करायचा नाही. काही काही गोष्टी पूर्ण अशक्य असतात, त्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नसतो. उदाहरण जर सांगायचं झालं तर म्हशीचं दूध कोणत्या रंगाचं असतं? पांढऱ्या. गाईचं दूध कोणत्या रंगाचं असतं? पांढऱ्या. शेळीचं बकरीचं दूध कोणत्या रंगाचं असतं? पांढऱ्या. बैलाचं दूध कोणत्या रंगाचं असतं? तर असं काही निघत नाही. पण बैलाचा दूध काढण्याचा प्रयत्न करणं हे शक्य आहे का? शक्य नाही. बैलाचं दूध निघतं का? निघत नाही. सर्वथैव अशक्य आहे. बरं, तो काढण्याचा प्रयत्न करणं हे तरी योग्य आहे का? हे सुद्धा वेडेपणाचं आहे. भगवंताचा विचार सोडून द्या, तुकोबारायांचं चिंतन सोडून द्या, पण तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाच्या जीवनामध्ये अशा पद्धतीच्या अशक्य असणाऱ्या गोष्टीचा प्रयत्न करणं हे सुद्धा दोषास्पद आहे. म्हणजे अशक्यतेमध्ये सुद्धा दोन प्रकार आपल्याला करता येतात. काही गोष्टी अशक्य असतात, त्या शक्यतेच्या कोटीत आणण्याचा प्रयत्न करणं दोषास्पद असतं, आणि काही गोष्टी अशक्य असतात पण त्या शक्यतेच्या कोटीत आणण्याचा प्रयत्न करणं हे मात्र स्वीकारार्ह असतं. विठ्ठला बैलाचं दूध काढणं सर्वथैव अशक्य आहे. काढण्याचा प्रयत्न करणं मूर्खपणाचं लक्षण आहे. पण आई बापाचे, ज्ञानोबाराय तुकोबारायांचे हे उपकार आपल्यावरचे फिटणं सर्वथैव अशक्य आहे. पण ते अशक्य आहे म्हणून प्रयत्नच न करणं हे दोषास्पद आहे. ते उपकार फिटण्याकरता त्यांची स्तुती करणं, त्यांची सेवा करणं, त्यांच्या ग्रंथाचं चिंतन करणं, वारी करणं, त्यांच्या मनासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करणं हे मात्र त्यांच्या कृपेच्या प्राप्तीच्या साधनेचं एक महत्त्वाचं माध्यम आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. संतांचे उपकार फिटणार नाहीत, आईबापाचे उपकार फिटणार नाहीत, पण फिटणारच नाहीत असं म्हणून त्याच्यासाठी प्रयत्नच न करणं हे मात्र मूर्खपणाचं आहे. काही अशक्य गोष्टीचे प्रयत्न करणं हे मूर्खपणाचं आहे, आणि काही गोष्टी अशक्य आहेत पण त्या शक्यतेच्या कोटीत आणण्याचा प्रयत्न न करणं हे मूर्खपणाचं आहे. दोन्ही विचार आपल्याला पाहता येतात. म्हणून संतांचे उपकार फिटत नाहीत, आईबापाचे उपकार फिटत नाहीत, पण तरी ते फेडण्याकरता आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. एक फक्त विचार मी आपल्याकरता म्हणून बोलून जातो, साधा विचार एका वाक्यात बोलतो, जास्त विस्तारही मला त्याचा करायचा नाही. काही गोष्टी आपल्याला जमत नाहीत म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही असं म्हणणं हे जास्त अभिमानास्पद असतं. विठ्ठला विठ्ठला. मी साधं उदाहरण देतो. आता वारी उद्यावर आली, आपल्याला प्रस्थान उद्या, परवा आपल्याला चालत जायचंय, निघायचं पंढरपूरला. पंढरपूरला चालत जाताना मध्ये दिवे घाट लागतो. कुठं लागतो? सासवडला जाताना घाट लागतो. आपल्यापैकी किती जण चालतात मला माहीत नाही, पण जे चालणार आहेत त्यांना माहिती आहे. सासवडचा घाट लागतो. खालून घाट बघितला की काही जण म्हणतात आपल्याच्याने होत नाही, तिथूनच परत येतात. पण काही जण, मला हे आपल्याला सांगायचं आहे की खालून घाट बघितला की आपल्याला जमत नाही म्हणून मागे फिरण्यापेक्षा घाट चढताना 10 आपटून पडणं हे जास्त अभिमानास्पद असतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला जमत नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून मला जमलं नाही असं सांगणं हे जास्त अभिमानास्पद आहे. तसं आई वडिलाचे, साधू संतांचे, भगवंताचे उपकार आपल्यावरचे फिटत नाहीत ही गोष्ट खरी आहे, पण आपल्याला ते उपकार फेडता येत नाहीत, आपल्या ठिकाणी ते सामर्थ्य नाही असं म्हणून त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्नच न करण्यापेक्षा दरवर्षी अशा निमित्ताने का होईना पण काहीतरी कीर्तन प्रवचनाचं आयोजन करून ते उपकार फेडण्याचा प्रयत्न करणं हे मात्र अभिमानास्पद असतं. आणि त्या दृष्टीचा हा प्रयत्न अनेक वर्ष राजेश पाटील आपल्यासमोर करतायत, आपल्या बरोबरीनं करतायत. 3 पद्धतीची ऋण आहेत. देवऋण आहे, ऋषी किंवा संत ऋण आहे, आणि मातृपितृ ऋण आहे. या 3 ऋणांचा विचार आहे. या 3 ऋणातून उतराई होण्याकरता वेगवेगळं काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येकाचं साधन एक नाही, तिघांचे वेगवेगळं आहे. पण या वेगवेगळेपणाची एकवाक्यता ही अशा पद्धतीच्या वारकरी सांप्रदायिक कीर्तनामधून होत असते. कीर्तनामध्ये आपण विठ्ठल 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 विठ्ठल, राम
रामकृष्ण हरी विठोबा रुक्माई हे जे भजन करतो की नाही, या भजनाचा हे भजन करताना या नामाचा उच्चार आपण जेव्हा करतो तेव्हा परमात्म्याचं देवऋण फिटण्याचा तो एक प्रयत्न झाला. आपण तुकोबारायांचा अभंग घेतो, त्याचं विवरण करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याकरता ज्ञानोबारायांची काही प्रमाणं देऊन ते सोडवण्याचा, त्याची उकल करण्याचा प्रयत्न करतो. हे संतांचं ऋषीचं ऋण फेडण्याचा प्रयत्न झाला. आणि हे सगळं झालेलं जे कीर्तन आहे, हे कीर्तन ज्यांच्या पुण्यस्मरणाकरता आपण करतो आहोत, तो हेतू डोळ्यासमोर ठेवून हे कीर्तन करणं हे मातृपितृ ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न आहे. विठ्ठला म्हणजे एकाच कीर्तनातून ही तीनही ऋण फेडण्याची व्यवस्था आपल्या साधू संतांनी आपल्याला करून दिलेली आहे. म्हणून या कीर्तनाचा विचार आपण करतो. या कीर्तनामधून काय कसं बाकीचा विचार आपल्याला बोलायचा नाही, पण हे कीर्तन आपण प्रतिवर्षी करतो. पितृस्मरणार्थ हे कीर्तन आपल्याकडून होतं आणि आपण ती सेवा करतो. त्या सेवेचा थोडासा विचार आज थोडासा संत म्हणून संतांचं चिंतन करा, कारण संतांचं चिंतन केलेलं भगवंताला आवडतं. संतांचं चिंतन करण्याने साधू संतांची सेवा होते आणि संतांचं चिंतन करून गेलेल्या वडिलांच्या ठिकाणी असणाऱ्या संतत्वाच्या अंशाचा आपल्याला विचार करणं शक्य होतं. याच्याकरता संतांचं चिंतन आपल्याला करायचं आहे. प्रस्तुत अभंग तुकोबारायांनी या अभंगातून संत संगतीचा विचार बोलून दाखवलेला आहे. मानवी जीवन हे परिवर्तनीय जीवन आहे बरं का. ते जसं आहे तसंच टिकत नाही. लहानपणी जसे आपण जन्माला आलो तसेच 70 वर्षापर्यंत तसेच राहिलो का? त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बदल झालेत. हे बदल दोन पद्धतीचे असतात. एक बहिरंग बदल असतो आणि एक अंतरंग बदल असतो. आपण चिंतन करून पहा, आपलं शरीरही बदलत गेलं आणि आपले विचारही बदलत गेले. लहानपणी जसं शरीर होतं तसं म्हातारपणी शरीर राहिलं का? शरीरामध्ये परिवर्तन झाली की नाही? जे शरीर तुकतुकीत कांतीचं होतं ते शरीर आता सुरकुतलेल्या कांतीचं झालं की नाही? हा परिणाम शरीरावर झाला की नाही? शरीराची परिवर्तनं आपल्याला दिसतात की नाही? लहानपणी मूल गोड दिसत असतं, जसं जसं मोठा होत जातो तसे तशी दाढी यायला लागते, तशी तशी मिशी यायला लागते, तसं शरीर जरा कातड जरा राठ व्हायला लागतं. त्याच्यानंतर बाहेर आपण कामाला जातो ते काळवंट, त्याच्यानंतर आपण थोडे अजून प्रौढ होतो, केस पिकायला लागतात, दात पडायला लागतात, त्याच्यानंतर आपण म्हातारे होतो. म्हातारे झाले की घरचे लोक वाट बघायला लागतात. हे सगळं होतच की नाही? हे सगळं होताना शरीरामध्ये होणारी ही जी परिवर्तन आहेत, ही परिवर्तन एका बाजूला ज्याला आपल्याला बहिरंग परिवर्तन असं म्हणता येतं आणि दुसऱ्या बाजूची जी परिवर्तनं असतात ती परिवर्तनं आतून होत असतात. लहानपणी आपल्याला जे विचार आपण करत होतो, आपल्याला जे विचार सुचत होते, म्हातारपणी ते विचार तसेच सुचतात असं नाही हो. म्हातारपणी आपली बुद्धी जरा प्रगल्भ होते, आपले विचार जरा प्रगल्भ व्हायला लागतात. म्हातारपणाचा विचार वेगळा, तारुण्यातला विचार वेगळा, प्रौढावस्थेतला विचार वेगळा आणि बाल्यावस्थेतला विचार वेगळा. बाल्यावस्थेमध्ये अज्ञानाचं प्राबल्य असल्यामुळे जो विचार केला जातो त्या विचाराला वैचारिक अधिष्ठान काही नसतं. प्रासंगिक स्वरूपाचा तो विचार असतो. समोरचा प्रसंग साजरा करणं एवढ्यापुरताच बालपणातला विचार असतो. तारुण्यातला विचार जरा जास्त स्वार्थी असतो. आपल्याला भोग मिळाले पाहिजेत, सुख मिळाले पाहिजेत. कारण तारुण्यामध्ये जरी अविद्या असली तरी त्याच्या बरोबरीनं अविवेक जन्माला आलेला असतो. त्याच्यामुळे बाल्यावस्थेमध्ये स्वार्थ नसतो पण अज्ञान असतं. तारुण्यामध्ये अज्ञानाबरोबर जरा स्वार्थ, अविवेक जन्माला येतो. प्रौढावस्था निर्माण झाली की हळूहळू तो अविवेक कमी व्हायला लागतो. त्याची कारणं अनेक असतील पण तो अविवेक कमी व्हायला लागतो. अज्ञान मात्र परमार्थ नाही केला तर तसंच टिकून राहत असतं. आणि वृद्धावस्थेमध्ये मात्र माणूस सगळं सोडून द्यायचा प्रयत्न करतो. जाऊ द्या सोडून, काय करायचंय, झालं की आता किती वर्ष हेच करायचं. म्हातारपणामध्ये जरा निवृत्तीचा विचार अधिक असतो. प्रवृत्तीपासून निवृत्तीपर्यंतच्या विचाराचा प्रवास हा बाल्यावस्थेपासून म्हातारपणापर्यंत मानवी जीवनामध्ये घडतो. हा अंतरंग बदल माणसाचा आपल्याला मानला पाहिजे. एक बहिरंग परिवर्तन आहे, एक अंतरंग परिवर्तन आहे. बहिरंग आणि अंतरंग ही जी दोन परिवर्तन आहेत, या दोन परिवर्तनाचा जरा वेगळ्या परिभाषेत विचार करायचा झाला तर मानवी जीवनामध्ये काही परिवर्तनं ही अपरिहार्यतेनं होत असतात आणि काही परिवर्तनं ही प्रयत्नानं सिद्धीला जात असतात. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे
थोडा जर आपल्याला अगदी काटेकोर नाही पण थोडा ढोबळमानानं जर विभाग करायचा झाला तर बहिरंग परिवर्तनं ही अपरिहार्य असतात, पण अंतरंग परिवर्तनाकरता माणसाला प्रयत्नशील राहावं लागतं. हे लक्षात घ्या. माणूस जर प्रयत्नशील नाही झाला तर बहिरंग परिवर्तन घडतात, पण अंतरंग परिवर्तन घडत नाही. मला ज्ञानोबाराय याला साह्यभूत आहेत. ज्ञानोबाराय याच्यासाठी मला प्रमाण आहेत. ज्ञानोबाराय बोलताना असं म्हणतात की काही लोकांचं वय वाढतं, पण बुद्धी जर वाढत नसेल तर वय वाढणं हे अपरिहार्य होणारं परिवर्तन आहे. पण बुद्धी जर प्रयत्नानं त्यांनी वाढवून घेतली नसेल तरी त्याला बाल असंच म्हणलं जातं, तरी तो बाल्यावस्थेतलाच मानला पाहिजे. तुकोबाराय आपल्याला प्रमाण आहेत. तुकोबाराय सुद्धा आपल्याला हे सांगतात की बाबा माणसाचं वय वाढत गेलं, मान्य आहे. ज्ञानोबारायांनी तर त्याला वडील म्हणलंय, पण तो वडील नाही हे ज्ञानोबारायांना तिथं सूचित करायचं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारिती पाय. काय म्हणून? वडील म्हणून. वडील म्हणून तयाचे पाय नमस्कारिती, पण बळ आणि बळ जाई नका, पण प्रज्ञा जिरोनी जाय हा मात्र मानवी जीवनाचा अपमान आहे. विठ्ठला विठ्ठला. अशाच पद्धतीची अनेक प्रमाणं तुकोबारायांनी आपल्याला दिले. तुकोबाराय तर म्हणतात की बाबा तो जरी वयानं वाढत गेला तरी त्याला वयानं वाढला असं म्हणूच नका, तो तशा अर्थाने बाळकच म्हणवला जातो. अशा पद्धतीची मला प्रमाणं देऊन वेळ घ्यायचा नाही, जास्त त्या संबंधानं बोलायचंही नाही. मला बोलायचंही एवढंच की अंतरंग आणि बहिरंग अशा दोन्ही पद्धतीची परिवर्तन होतात, पण बहिरंग परिवर्तन होताना ती अगतिकतेनं होतात, अपरिहार्यतेनं होतात. मी आपल्याला साधं सरळ विचारतो, मनुष्य जन्माला आला, काही न करता एका जागी बसून राहिला तरी म्हातारा होईलच की नाही? काही केलं नाही त्याने, धगधग केली नाही, धावपळ केली नाही, नोकरी केली नाही, व्यवसाय केला नाही, घरच्यांनी कमावलंय तेवढं खात राहिला, याच्या पलीकडे घरातली जागा सोडली नाही, बसून बसून टाईल्स जिरल्या, घराच्या भिंती जिरल्या, घराला त्याच्या पाठीचा आकार प्राप्त झाला, भिंतीला इतका एका जागी बसून राहिला, हल्ला नाही, काही नाही, तिथंच बसून राहिला, तरी कधी ना कधी तरी प्रारब्धवशात म्हातारा होईल की नाही? 70 वर्षाचा होईल की नाही? मग आयुष्याच्या पहिल्या वर्षापासून ते 70व्या वर्षापर्यंत जाईपर्यंत त्याला असे काय प्रयत्न करावे लागले? किती प्रयत्न केले म्हणजे माणसं 70 वर्षाची होतात? किती काबाड कष्ट केले म्हणजे माणसाचा अमृत महोत्सव होतो? किती काबाड कष्ट केले म्हणजे माणसाचं वय वाढायचं थांबतं? असं काही होत नाही. आपण काही करा अथवा न करा आपली वय वाढणार आहेत. आपण काही करा अथवा न करा आपले दात पडणार आहेत. आपण काही करा अथवा न करा डोळ्याला दिसायचं कमी होणार आहे. आपण काही करा अथवा न करा केस पांढरे होणार आहेत. की आता केस पांढरे होणार आहेत म्हणजे हल्ली तारुण्यातही होतात, त्याच्याबद्दलचा विचार म्हणत नाही मी, पण हळूहळू हळूहळू का होईना ही परिवर्तनं जी मानवी शरीरामध्ये आणि जीवनामध्ये दिसून येतात ही सगळी अपरिहार्य परिवर्तन आहेत. विठ्ठला याचा विचार आपण करून बघा. हे शरीराचं परिवर्तन, हे जे बाह्य परिवर्तन आहे हे अपरिहार्यतेनं होतं, पण काही परिवर्तन ही अंतरंगातली परिवर्तन आहेत. अंतरंगातली ही परिवर्तन अपरिहार्यतेनं होत नाहीत. मनुष्य काही न करता जागेवर बसून राहिला म्हणजे तो विचारानं प्रगल्भ होतो असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याला विचाराची प्रगल्भता यायला, विचाराची परिपक्वता यायला आपल्याला, किंवा आपल्याला इंग्रजीमधली भाषा, मी शुद्ध मराठी म्हणतो त्याला, इंग्रजी जर म्हणायचं झालं तर ती मॅच्युरिटी यायला काही प्रयत्न करावे लागतात. जागेवर बसून माणसाची बुद्धी प्रगल्भ होत नाही. त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचावी लागेल, त्याच्याकरता गाथ्याचं चिंतन करावं लागेल, त्याच्याकरता चांगल्या चांगल्या विचारांचा परामर्श घ्यावा लागेल, त्याच्याकरता चांगल्या चांगल्या विचारांची मीमांसा करावी लागेल. आपली बुद्धी त्या कसोटीला घासावी लागेल. आपल्या बुद्धीला उचित अनुचिताचा विचार समजून घेण्याकरता काही संत वाङ्मयाचं चिंतन करावं लागेल. त्याच्याकरता वडीलधाऱ्या माणसाचं ऐकावं लागेल. आणि असं करत 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 या प्रयत्नाने त्याच्या अंतरंगातला बदल घडत जातो. त्या बदलाला आपल्याला प्रयत्नपूर्वक झालेली परिवर्तन म्हणता येतात. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला
करता जर आपण तसेच बसून राहिलो तर आपण वयानं वाढू, परंतु आपली बुद्धी ही मात्र बालकच राहील. विठ्ठला विठ्ठला. त्यामुळे तुकाराम महाराजांनी अशा अविचारी माणसाचा, वय वाढलं पण ज्याची बुद्धी वाढली नाही, त्यांची निंदा अनेक प्रकाराने, अगदी शेवटचा प्रकार त्याचा जर सांगायचा झाला तर तुकाराम महाराज म्हणतात, विचार नाही नर खर तो कैसा, पाठीव आहे ज्ञान भार लगड जैसा. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या नराच्या ठिकाणी विचार नाही तो नर नसून खर आहे. खर शब्दाचा अर्थ कळतो? खर म्हणजे गाढव. गाढव खर शब्दाचा अर्थ आहे गाढव आणि नर शब्दाचा अर्थ आहे माणूस. मी नेहमी गमतीनं सांगतो की नर आणि खर म्हणजे माणूस आणि गाढव याच्यामध्ये फार अंतर नाही. न काढा ख ठेवा त्याचा गाढव होतो, ख काढा आणि न ठेवा त्याचा माणूस होतो. न आणि ख एवढंच माणसात आणि गाढवात, न ख एवढंच अंतर आहे, फार अंतर नाही. माणसात आणि गाढवातलं अंतर नखा एवढंच आहे, फार जास्त नाही. माणूस म्हणून जन्माला आला पण जर तो काही चांगलं वागत नसेल तर त्याला गाढव का म्हणू नये सांगा ना. तुकाराम महाराजांनी चिंतन करताना ही भाषा वापरून दिलेली आपल्याला. तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्य म्हणून जन्माला आला पण काही केलं नाही. काही नित्य नेमाविना, काही नित्य नेमावेण, अन्न खायेतो श्वान, वाया मनुष्यपण, भार वाहेतो वृषभ, त्याचा होय भूमिभार. तुकाराम महाराज सांगतात की बाबा अशा लोकांचा भूमीला भार होत असतो, त्यांचं ओझं होत असतं. म्हणून मनुष्य म्हणून जन्माला आला पण जर तो मोठा होत नसेल तर त्याचं मोठं न होणं ही त्याच्या मनुष्यत्वाची झालेली हानी आहे. म्हणून हे प्रयत्नपूर्वक आपल्याला लहानपणापासून आपले आईवडील जे संस्कार करतात, आपल्या लहानपणी पसायदान जे शिकवतात ते कशा करता म्हणायचं, तुकोबारांचे अभंग पाठ करून घेतात कशा करता म्हणून घ्यायचे, त्या शब्दाचा आपल्या जीवनावर होणारा जो परिणाम असतो त्या परिणामाने आपली बुद्धी परिपक्व होत असते, आपली बुद्धी प्रगल्भ होत असते. आणि तशा पद्धतीची प्रगल्भता हे आपल्याला अपरिहार्यतेनं येणार नाही. अपरिहार्यतेनं आली असती तर जगतामध्ये सगळे मनुष्य म्हणून जन्माला आलेले जीव मुक्त व्हायला पाहिजे होते, सगळे ब्रह्मज्ञानी व्हायला पाहिजे होते. जर जागेवर बसून सगळं ज्ञान आलं असतं तर चाललं नसतं. ब्रह्मज्ञान जरी होय उठाउठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. तुकोबाराय बोलतात, अरे ब्रह्मज्ञान असं उठाउठी जर झालं असतं तर वेदशास्त्र काही वेडी आहेत काय, ती आपल्याला एवढा बोध करून देतात. ज्ञानोबारायांना एवढं 9000 ओवे आपल्याला सांगायचं काही अडलं होतं काय. ज्ञानोबारायांना अनुभवामृत, चांगदेव 65 सारखे हरिपाठासारखा ग्रंथ आपल्यासमोर मांडायचं काही अडलं होतं का, काही नाही. याच्याकरता दोन पद्धतीच्या परिवर्तनाचा विचार करा. एक बहिरंग परिवर्तन आहे, एक अंतरंग परिवर्तन आहे. बहिरंग परिवर्तन अपरिहार्यतेनं घडत असतं, अंतरंग परिवर्तन हे प्रयत्नानं करून घ्यावं लागतं. आणि याचा अगदी सोपा विभाग जर करायचा झाला तर जिथं अपरिहार्यतेनं बदल घडतात त्याला संसार म्हणा, पण जिथं प्रयत्नपूर्वक बदल घडवून घ्यावे लागतात त्याला परमार्थ म्हणा. विठ्ठल विठ्ठल. आणि या
पारमार्थिक परिवर्तनाकरता, या विचाराच्या परिवर्तनाकरता मानवी जीवनात वेगवेगळ्या साधनांचा विचार आपल्याला करता येतो. आपण कुणाच्या कुळात जन्माला आलो याच्यावरून ते ठरतं. आपल्या अवतीभोवतीचं सामाजिक वातावरण काय आहे याच्यावरून अंतरंग परिवर्तनाचा विचार आपल्याला करता येतो. आपण कोणत्या पद्धतीचं वाचन करतो याच्यावर आपल्या अंतरंगातल्या परिवर्तनाचा विचार याच्यावरून आपल्याला करता येतो. आपण कसं बोलतो, कसं राहतो, आपण आत्मसात काय करतो, अनेक 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 गोष्टी मानवी जीवनात बदल घडवणाऱ्या आपल्या अवतीभोवती घडत असतात. बरं, घडत नाहीत असं नाही. अवतीभोवती जर आपण बघायला लागलो, काय आहे, देवाने माणसाला कान दिले, देवाने माणसाला तोंड दिलं, देवाने माणसाला डोळे दिले. ही 3 इंद्रिय प्रामुख्यानं आपण विचारात घ्या. बाकीचा विचार आत्ता मी जास्त ह्याच्याकरता करत नाही. त्यांची त्यांची कार्य आहेत, त्याच्यावर मानवी जीवन अवलंबून आहे. हे जरी खरं असलं तरी वैचारिक प्रगल्भतेकरता या 3 इंद्रियांचा विशेषत्वानं विचार करा. देवाने आपल्याला रसना किंवा तोंड दिलं, हे कर्मेंद्रिय माना. तोंड दिलं कर्मेंद्रिय आहे, डोळे ज्ञानेंद्रिय आहेत, आणि देवाने आपल्याला कान दिले ज्ञानेंद्रिय. 2 ज्ञानेंद्रिय आणि 1 कर्मेंद्रियाचा विचार करा. एवढं जर आपण उघडं ठेवत राहिलो तर बुद्धी प्रगल्भ व्हायला मदत होते. बरं, डोळे उघडे ठेवा, बघा ना आजूबाजूला काय चाललंय, कुठे चाललो आहोत आपण. एखादा मनुष्य रस्त्यावरून चालला, लगेच त्याला असं वाटतं आपण रस्ता चुकलो, आता आपण हरवलो, आता कसं होईल, आपल्याला रस्ता कसा मिळेल, मी कुठे आहे कुणाला माहिती आहे. एवढं घाबरायचं नसतं. कुठल्याही दुकानाची पाटी वाचावी, आपण कुठे आहोत आपल्याला सहज कळतं ना. फक्त डोळे उघडे ठेवा, घाबरायचं कारण राहत नाही. बरं, डोळे उघडे ठेवले, जरी वाचता आलं नाही तरी देवाने हे कर्मेंद्रिय दिलंय ना तोंड, कुणाला तरी विचारा ना, अहो मी कुठल्या भागात आहे, मला अमक्या अमक्या भागात जायचंय, जायचा रस्ता काय. देवाने तोंड दिलंय ना, नाही तिथं बोलायची सवय आहे तर माणसाने आवश्यक तिथं बोलावं की नाही. आवश्यक तिथं बोलावं, तोंड उघडं ठेवावं. नाही, कानावर काहीतरी आजूबाजूला पडतच असतं, माणसं आपापसात बोलत असतात. अहो काय करावं, आज अख्ख्या आळंदीमध्ये पाणी नाही, म्हणजे ओळखून घ्यावं की आपण आळंदीत आहोत. म्हणजे झालं की नाही. नुसतं कानावर पडलं तरी आपल्याला विचार कळतो. डोळे उघडे ठेवले विचार कळतो, तोंड उघडं ठेवलं विचार कळतो. आपल्याला या 3 इंद्रियांचा विचार 3 इंद्रिय भगवंतानी दिली, त्यांचा विचार करता येतो. येत नाही असं नाही, पण याच्यानं पारमार्थिक बुद्धीची पारमार्थिक प्रगल्भता सिद्ध होत नाही. याच्यानं कदाचित तुम्ही संसारातले शहाणे व्हाल, याच्याने कदाचित तुम्ही संसारातले पंडित व्हाल, पण याचा अर्थ आपली पारमार्थिक प्रगल्भता या विचाराने येईलच असं नाही. मग पारमार्थिक प्रगल्भता कशाने येईल? आपण काय वाचन करतो, आपल्या अवतीभोवतीचं वातावरण काय आहे, आपण कुठल्या कुळामध्ये जन्माला आलो, आपलं रक्त कोणतं. 7 पिढ्याची परंपरा घरात पंढरपूरच्या वारीची तुकोबारायांची आपल्याला दिसून येते. त्या घराण्यामध्ये तुकोबाराय अवताराला आले. लक्षात घ्या, 7 पिढ्या ज्ञानोबारायांच्या पंढरपूरची वारी आहे, त्यामध्ये ज्ञानोबारायांचा अवतार झालाय. हे लक्षात घ्या. आपल्या घरामध्ये 2, 4, 5, 6 पिढ्या तरी पंढरपूरची वारी चालू आहे. नसली तर निदान आपण तरी त्याचे मूळ पुरुष आहोत. कसं का असे ना, पण सुरू तर झालंय ना, हरकत नाही ना. आपली पुढची पिढी पारमार्थिक होईल ना, नाही म्हणायचं काय कारण आहे आपल्याला. या सगळ्या वातावरणाचा परिणाम माणसाच्या पारमार्थिक प्रगल्भतेकरता होतो. हे जरी खरं असलं तरी ही प्रगल्भता आणि या प्रगल्भतेची प्रक्रिया या कारणाने जर घडत असेल तर ती अत्यंत संथपणानं घडत असते. मग मानवी जीवनावर लवकरात लवकर पारमार्थिक संस्कार व्हावेत आणि त्याची बुद्धी पारमार्थिक रूपानं प्रगल्भ व्हावी, याच्याकरता एकच माध्यम जास्त महत्त्वाचं असतं की जिथं वेगानं प्रगल्भता येते, आणि ते माध्यम म्हणजे आपण कुणाची संगती करतो. हे महत्त्वाचं आहे. तुमची सामाजिक परिस्थिती परिणाम करते, तुमचं वाचन परिणाम करतं, तुमची इंद्रिय परिणाम करतात, प्रगल्भतेकरता परिणाम करतात. पण हा परिणाम अत्यंत संथ गतीनं होत असतो. पण अत्यंत वेगानं पारमार्थिक प्रगल्भता यायची असेल तर त्याच्याकरता एकच उपाय असतो, आपण कुणाच्या संगतीत जायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला संगतीचा विचार केला तर 2-3 पद्धतीनं संगतीचा विचार करता येतो. एक प्रपंचाची संगती आहे, दुसरी जीवाची संगती आहे, आणि तिसरी संतांची संगती आहे. ढोबळ मनानं विचार आहे. तिसरी संतांची संगती आहे. याच्यातल्या प्रपंचाच्या संगतीत पारमार्थिक प्रगल्भता येत नाही, कारण विचाराचं आणि प्रपंचाचं कधी जमलंच नाही. ज्ञानोबारांनी त्यांना एका केंद्रात कधी आणलंच नाही. ज्ञानोबाराय म्हणतात हे यांचं विकेंद्रीकरण झालेलं आहे. प्रपंच आणि विचार हे एका केंद्रात कधीच येत नाहीत, यांचं कायम विकेंद्रीकरण असतं. लक्षात ठेवा,
जिथं प्रपंच येतो तिथं विचार येत नाही, जिथं विचार जन्माला येतो तिथं प्रपंच टिकत नाही. हे ज्ञानोबारायांनी आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये 4 पद्धतीच्या दृष्टांतानं हे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. मला सगळाच विचार आत्ता आपल्यासमोर ठेवायचा नाही. ते दृष्टांत कोणते, कसे, काय याचा विचार मला जास्त करायचा नाही, पण हा विचार मला बोलून दाखवायचा आहे. त्याचा प्रारंभ करताना ज्ञानोबारायांनी उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, हे तत्वज्ञ संत स्वीकारिती असं म्हणून त्या विवेकाकरता, त्या निवडण्याकरता 4 दृष्टांत आपल्याला दिले. दूध आणि पाणी निवडणारा राजहंस, त्याच्यामध्येच आपल्याला सांगितलं अग्निमुखी किडाळ, तोडोनिया चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत, हे ज्ञानोबारायांनी सांगितलं. शेवटी भूस बीज एकवट हाही दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिला. या सगळ्याचा विचार जर आपण बारकाईनं केला, किंवा ज्ञानोबारायांनी त्या मंथनाचा एक विचार आपल्यासमोर ठेवला, करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे, हे ज्ञानोबारायांनी 4 दृष्टांतानं आपल्याला सांगितलं. आणि या 4ही दृष्टांताचा नंतर परामर्श घेताना जी सिद्धांताची भाषा ज्ञानोबारायांनी नंतरच्या ओवीमध्ये वापरली, त्यामध्ये बोलताना ज्ञानोबाराय हा सिद्धांत सांगतात, विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. ज्ञानोबाराय म्हणतात विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले. जिथं विचार केला जातो तिथं प्रपंच सांडून जातो, आणि जिथं प्रपंच केला जातो तिथं विचार सांडून टाकला जातो. विठ्ठला विठ्ठला विचार केला प्रपंच निवृत्त झाला, आणि प्रपंच केला विचार निवृत्त झाला. म्हणून प्रपंच करणाऱ्यांना विचार करता येत नाही, आणि जे खरे विचार करतात ते सहसा प्रपंचामध्ये पडत नाही. लक्षात ठेवा, हे दोन्ही हे विकेंद्रीकरण आहे. कारण 2 विचारांचं विकेंद्रीकरण आहे, हे एकेंद्रीकरण नाही. एका केंद्रात हे येत नाही. जिथं ज्ञान येतं तिथं जर प्रपंच आला असता तर ज्ञानानं प्रपंचाचा म्हणजे अविद्येचा नाश झाला असता, किंवा त्या अविद्येचा लय झाला असता, असा सिद्धांत वेदांतांनी मांडला नसता. ज्ञान आहे तिथं प्रपंच नाही, जिथं प्रपंच आहे तिथं ज्ञान नाही, असा विचार आपल्याला करावा लागेल. प्रपंचाचं वैविध्य ज्या अर्थी स्वीकारलं जातं, त्या अर्थी ते वैविध्य ज्या अर्थी दिसलं ते अज्ञानजन्यच मानलं पाहिजे. कारण अज्ञाना वाचून भेद दाखवणारं या जगतामध्ये दुसरं कोणीही नाही. विठ्ठला विठ्ठला अभेदाची प्राप्ती होते, ती जिथं आपल्याला परमात्मा स्वरूपाची ज्ञानाची प्राप्ती होते, तिथं प्रपंचामध्ये रमणारे ही मंडळी आपल्याला दिसत नाहीत. तिथं द्वैत सर्व निरसले, असाच अनुभव ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. सर्व द्वैत निरसलो ही ज्ञानोबारायांची भाषा आहे महाराज. आणि याचा जर सत्वशुद्धी सहाकारे, गुरुकृपामृत तुषारे, सासिन्नलेनी ओसरे द्वैत दैन्य, ज्ञानोबारायांनी तिथं द्वैताला दैन्य म्हणून ते द्वैन्य ओसरले ही भाषा बोलून दाखवली. याचा अर्थ काय? जिथं गुरुकृपा झाली तिथं ब्रह्मज्ञान झालं, जिथं ब्रह्मज्ञान झालं तिथं द्वैत केलं, तिथं दैन्य गेलं. ही जर ज्ञानोबारायांची भाषा असेल तर विचार आणि प्रपंच यांचं विकेंद्रीकरण आपल्याला स्वीकारलं पाहिजे. प्रमाणानं, युक्तिवादानं, तर्कानं, कोणत्याही पद्धतीनं आपल्याला सिद्ध करता येतं. माझा मुद्दा फक्त एवढाच चालला की मानवी जीवनाच्या आंतरिक परिवर्तनाकरता, आध्यात्मिक प्रगल्भतेकरता संत संगती वाचून दुसरा कोणताही उपाय या जगताच्या पाठीवर उपलब्ध नाही. विठ्ठला परमात्म्याला सुद्धा संत संगती वाचून आपल्या याच अभंगामध्ये आपल्याला शेवटी विचार करायचा आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. हे इथंच विचार आपल्याला पाहता येतो. पुराणामध्ये चिंतन आहे. नारद पुराणामध्ये नारदांच्या मुखामध्ये हे वाक्य आलंय बरं. न तपांसी न तीर्थाने न जयंतीच संसार सागरोत्तारे सज्जना सेवनम विना. नारद महर्षी बोलून दाखवतात की तुम्ही तप करा, तुम्ही काय वाटेल ते करा, तुम्ही ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा, तुम्ही तीर्थयात्रा करा, या कशानेही आपल्याला संसाराच्या पलीकडे जाता येणार नाही. मग संसार सागरोत्तारे काय उपाय? सज्जना सेवनम विना.
ना. सज्जनांचं सेवन केल्याशिवाय तुम्हाला या संसारातून पलीकडे जाण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. अरे संत सेवा देवाला सुद्धा प्रिय वाटते, अशी अनेक प्रमाणं आपल्याला देता येतील. मला आता तो विषय महत्त्वाचा नाही, पण संत संगती महत्त्वाची. आता संत संगती आपण पारमार्थिक प्रगल्भते करता करा इथपर्यंतचा विचार झाला, पण सामान्य मनुष्य नेहमी हा प्रश्न विचारतो. तुकोबारांनी सांगितलं, बाबा संत संगती करा, संत संगतीशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. जीवनाची धन्यता संत संगतीनेच होते. अनेक प्रमाणातून तुकोबारांनी बोलून दाखवलं, पण माणसांना आपल्याला तसं सांगता येत नाही. संत संगती करा कशा करता? परमार्था करता. आम्हाला परमार्थ करायचाच नसला तर, आम्हाला जर देव भेटावा असं वाटतच नसलं तर, आम्हाला जर मोक्षाच्या मागे जायचंच नसलं तर, याच्याकरता तुकाराम महाराजांनी आपल्या परिभाषेमध्ये आपल्याला ते सांगितलं. संत संगती करा. कशा करता करा? तुकाराम महाराज सांगतात, कारण असं आहे त्याचं की मनुष्याला जोपर्यंत काहीतरी लाभ सांगितला जात नाही तोपर्यंत माणसाची तिकडं प्रवृत्ती होत नाही. हे लक्षात घ्या. माणसाची प्रवृत्ती होण्याकरता त्याला लाभ दिसला पाहिजे. ते दिसणं विचाराने तरी असावं अथवा दृष्टीने तरी असावं, पण समोर काहीतरी दिसल्याशिवाय माणसाची प्रवृत्ती होत नाही. मी आपल्याला थोडंसं वेगळं पण ज्ञानोबारायांच्या परिभाषेतलं उदाहरण जर आपल्याला सांगायचं झालं तर ज्ञानोबाराय म्हणतात, हिरवा चारा भांबावे पशु. बोलतात ना 15व्या अध्यायात ज्ञानोबारांनी हे बोलून दाखवलं. हिरवा चारा बघितला की पशु जसा भांबावतो तसा विषय बघितला की जीव भांबावत असतो. बरं का, जीव तसाच भांबावतो नाही असं नाही. याला अनेक प्रमाणं आपल्याला देता येतील, मला प्रमाणं द्यायची नाहीत. अहो नहुष स्वर्गाधिपती झाला परिराहाटी भांबावलाच की नाहीत. कशात? त्याच परिणाम काय? तेने भुजंगत्व पावला नेणसी काही. हे ज्ञानोबाराय अर्जुनाला बोलून दाखवतात की नाही. अरे नहुष स्वर्गाधिपती झाला, पण तिथं गेल्यावर त्याला इंद्र होऊन इंद्राणीची अपेक्षा जर निर्माण झाली तर त्याचा परिणाम तेने भुजंगत्व पावला नेणसी काही. अर्जुना तुला हे माहिती नाही का रे? तो भुजंग सर्प 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 म्हणताना खरंच सर्पयोनीला प्राप्त झालेला नहुष राजा, याची कथा भागवतामध्ये आपल्याला दिसते. मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा असा आहे की अशा पद्धतीचं चिंतन आपण केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये काहीतरी लाभ दिसल्याशिवाय माणसाची प्रवृत्ती होत नाही, ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. मग लाभ पाहिजे ना? पाहिजे. काहीतरी पाहिजे ना? मिळवलं पाहिजे ना? पाहिजे. मग काय मिळवायचं आहे? तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं, तुकोबाराय आम्हाला संत सेवा करायला सांगता, संत संगतीत जायला सांगता, पण ते पारमार्थिक प्रगल्भता वगैरे आम्हाला कळत नाही. आम्हाला काही मिळणार आहे का सांगा? काहीतरी लाभ होणार असेल तरच त्याच्यामध्ये आम्ही प्रवृत्त होऊ, नाहीतर होणार नाही. अकामतः क्रियाः न कर्हिचित दृश्यन्ते. आचार्याने ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये म्हटलंय, अकामतः क्रियाः, हेतू नसणारी क्रिया या जगतामध्ये कुठेही दिसत नाही. मंदोपी न प्रवर्तते न. अहो किती जरी प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. अनुद्दिश्य म्हणण्यामध्येच न प्रवर्तते हे लक्षात येतं आपल्याला. उद्देश नसल्याशिवाय मंदबुद्धीचा मनुष्य देखील कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही. मग आम्हाला संत संगतीत काही लाभ आहे का सांगा ना? तुकाराम महाराजांनी सांगितलं लाभ आहे म्हणे. काय लाभ आहे? तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत संगती करा, तुम्हाला उत्तम पद्धतीचा लाभ मिळेल. अभंगाच्या येतो एक संत ठाई, 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 येतो एक संत ठाई.
एक संता ठाई लाभ पायी उत्तम. तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा संतांच्या जवळ जर तुम्ही गेलात तर संतांजवळ हेतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. हेतो संता ठाई पायी उत्तम लाभ आहे, हे तुकाराम महाराजांचं बोलणं आहे. आता ही जी भाषा तुकाराम महाराजांनी वापरली, सगळं चिंतन करणं हे शक्य नाही, पण तुकाराम महाराजांचे 2-3 शब्द मला विशेषत्वाने या चरणातले अधोरेखित करायचे आहेत. हेतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. आता काय आहे, या चरणाचे आपल्याला या संबंध चरणामध्ये एक शब्द खूप महत्त्वाचा आहे. एक शब्द कोणता? एक हा शब्द जास्त महत्त्वाचा आहे असं मला म्हणायचं आहे बरं का. एकच शब्द महत्त्वाचा आहे असं नाही, एक शब्द महत्त्वाचा आहे. हेतो एक संता ठाई. तो एक शब्द ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी योजलाय ना, त्या योजनेमध्ये सुद्धा काही महत्त्व आहे बरं का. संतांच्या वाङ्मयाचं चिंतन करताना शब्द मागे पुढे करण्याचं स्वातंत्र्य या जगतामध्ये कुणालाही नाही, प्रत्यक्ष परमात्म्यालाही नाही, हे लक्षात ठेवा. किंबहुना सर्वसुखी असंच आपल्याला म्हणायचं आहे. सर्वसुखी किंबहुना असं म्हणून चालत नाही. त्यांनी ज्या क्रमानं शब्दाची योजना केली, ती शब्दाची चपखलता आपल्याला बदलता येत नाही, आणि जर बदलली तर ती चपखलता राहत नाही. लक्षात घ्या, तो शब्द तसाच आहे. त्यांच्या मुखातून जे आलं ते महत्त्वाचं. आता आपल्याला अनेक उदाहरणं मी अशी सांगतो की ते प्रमाण आपल्याला वेगळ्या अर्थाने म्हणता येतं नाही असं नाही. विचार करून बघा, मोडोनिया वाटा सूक्ष्म गाथ्यातलं काय प्रमाण आहे? सूक्ष्म. आपण सूक्ष्म असंच त्याचा अर्थ सूक्ष्म असाच होतो, पण सूक्ष्म दुस्तर म्हणायचं नाही, सूक्ष्म असंच म्हणायचं. ते अशुद्ध वाटत असलं तरी तुकोबारांच्या मुखातून तसं आलंय म्हणून तेच शुद्ध आहे. आपली भाषा किती शुद्ध असू दे, अर्थ सूक्ष्म असाच होतो. मुद्दा तो नाहीच आहे, अर्थ सूक्ष्म असाच आहे, याच्यात वाद नाही. पण म्हणताना सूक्ष्म असंच म्हणायचं, दुसरं म्हणून चालत नाही. ते शब्द आहेत, त्या पद्धतीनंच उच्चारले गेले पाहिजेत. ते शुद्ध आहेत का अशुद्ध आहेत, तुम्ही नंतर त्याचा अर्थ करताना, त्याच्यावरचं विवरण करताना, त्याच्यावर कीर्तन करताना काय विद्वत्ता पणायला लावायची लावा. पण शब्द उच्चारताना मात्र त्यांच्या मुखातून जो आला तोच आपण घेतला पाहिजे. ज्या क्रमानं आला त्याच क्रमानं आपल्याला स्वीकारला पाहिजे. एक शब्द तुकाराम महाराजांनी वापरला, हेतो एक संता ठाई. या एक शब्दाची योजना तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीनं केली, त्या पद्धतीचा जर विचार केला तर या एक शब्दाच्या योजनेवरून या चरणाचे 2 अर्थ आपल्याला करता येतात बरं का. एक शब्द अशा ठिकाणी तुकाराम महाराजांनी ठेवलाय, अशा ठिकाणी वापरलाय की त्याची जागा जर आपण थोडी बदलू तर आपल्याला त्याचे 2 अर्थ करता येतात. हेतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. एक संता ठाईच हा उत्तम लाभ आहे, हा एक त्याचा अर्थ झाला. आणि हेतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम हा एक शब्द काढून जर आपण उत्तम शब्दाला जोडून घेतला तर संता ठाई आपण जर गेलो आणि त्यांच्या पायी जर पडलो तर तिथं एक उत्तम लाभ आपल्याला प्राप्त होतो. आता या दोन्हीमध्ये काय फरक आहे? फरक काय आहे? एका वाक्यात, एका शब्दात जर फरक सांगायचा झाला तर आपल्याला असं चिंतन करता येतं की एक शब्द संतांना जोडला तर संतांची अलौकिकता कळते आणि किंवा संतांची अद्वितीयता कळते, आणि एक शब्द उत्तम शब्दाला जोडला तर संतांकडून प्राप्त होणाऱ्या लाभाची अलौकिकता आपल्याला कळते. एक संतांकडेच हा लाभ मिळतो म्हणजे संतांची अद्वितीयता झाली, दुसरीकडे कुठेही हा लाभ मिळत नाही, हा त्याचा अर्थ झाला. आणि एक शब्द जर उत्तम शब्दाला जोडला तर संतांकडे एकच उत्तम लाभ मिळतो म्हणजे अलौकिक लाभाची प्राप्ती फक्त संतांकडेच होते, बाकीच्यांकडे झाली तर लौकिक लाभाची प्राप्ती होईल. विठ्ठला प्रमाण देतो, बरीच देतो, देता येतीलही, आपल्याला तो मुद्दा महत्त्वाचा नाही. पण बाकीच्यांकडे होणारा लाभ आणि संतांकडे होणारा लाभ याच्यातला फरक एक शब्द उत्तम शब्दाला जोडला तर कळतो, आणि बाकीचे कोणीच हा अलौकिक लाभ करून देऊ शकत नाहीत. याच्याकरता संत सोडून बाकीच्यांचा अभाव सिद्ध करण्याकरता आपल्याला संतांची अद्वितीयता एक शब्द संतांकडे जोडून सिद्ध करता येते. आपल्याला थोडा विचार त्याचा करता येईल. परमात्मा लाभ देत नाही का? देतो.
देत नाही असं नाही, पण परमात्मा जो लाभ देतो तो लाभ आणि संत महात्मे जो लाभ देतात तो लाभ याच्यामध्ये फरक पडतो. परमात्मा लाभ देतो मी त्याला लौकिकच मानेन, पण ज्ञानोबाराय जो लाभ देतात त्याला मी अलौकिक लाभ म्हणेन. बरं का, दोन्हीमध्ये फरक आहे. मला देवाला कमी लेखायचं नाही, देवाला अजिबात मला कमी लेखायचं नाही, पण ज्ञानोबारायांची स्तुती करताना देवाला कमी लेखावं लागेल तर एका पायावर माझी तयारी आहे. बरं का, कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या दृष्टीनं अंतःकरणातून विचार केला तर मला भगवंतापेक्षा ज्ञानोबारायांचं महत्त्व काकणभर जास्त वाटतं. बरं का, त्याची कारणं काय असतील ती असू देत, मला त्याची चर्चा करायची नाही, तो माझा विषय झाला, सोडून द्या तो विषय. परंतु बाकीच्यांकडून होणारा लाभ, संतांकडून होणारा लाभ, संतांकडूनच होणारा लाभ आणि बाकीच्यांकडून न होणारा लाभ याचा विचार आपण करा. म्हणून एक शब्द संतांना जोडला की संतांची अद्वितीयता सिद्ध होते, आणि एक शब्द जर लाभाला किंवा उत्तम शब्दाला जोडला तर लाभाची अलौकिकता सिद्ध होते. असे दोन स्वतंत्र अन्वय, दोन स्वतंत्र अर्थ एक या शब्दाच्या योजनेतून आपल्याला करता येतात. मी आपल्याला दोन्हीची प्रमाणं देतो. एक शब्द संतांना जोडला तर हे तो एक संताठाई, हा लाभ फक्त संतांकडेच होतो, बाकी कुणाकडेही होत नाही. मनुष्य काय म्हणतो, अहो अमकी अमकी वस्तू एक आमच्या गावात मिळते, बाकी मुंबईला गेलात तरी मिळत नाही. मनुष्य म्हणतो की नाही, एक आमचं गाव आहे हो, बस तिथंच हे वातावरण आहे, बाकी जगात कुठंच असं वातावरण नाही. आता हा काही जग फिरून आलाय का? नाही, पण तो म्हणताना म्हणतो कारण त्याला आपल्या गावाची अद्वितीयता सिद्ध करायची. जगात माझ्या गावासारखं दुसरं गाव नाही असं त्याला सांगायचं आहे. एक माझ्याकडेच हा लाभ मिळतो, नाहीतर दुसरीकडे जगात कुठेही गेलात तरी मिळत नाही. तसा हा लाभ फक्त संतांकडेच मिळतो. आता हे झालं संतांची अद्वितीयता. पण हाच एक शब्द उत्तम शब्दाला जोडला तर संतांकडे एक उत्तम लाभ मिळतो. आता एक उत्तम लाभ मिळतो म्हणजे संतांकडे एकच लाभ मिळतो आणि तो उत्तम असतो असा त्याचा अर्थ नाही. एक उत्तम लाभ याचा थोडा वेगळा अर्थ करतो, पुढं मला बोलता येईल पण जास्त विस्तार करता येणार नाही, म्हणून आत्ता विषय आलाय तर सांगून जातो. एक उत्तम लाभ याचा विग्रह करताना षष्ठी तत्पुरुष समासाने करा असं माझं म्हणणं आहे. एक उत्तम लाभ, एक हा शब्द संख्यावाचक घ्यायचा नाही, एक हा शब्द ब्रह्मवाचक घ्यायचा, परमात्मा वाचक घ्यायचा. देव किती आहे? एक. आपला तो एक देव करून घ्यावा. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एक आहे ना, एको देव हा केशवोवा शिवोवा म्हणतो की नाही आपण. एको देव हा सर्वभूतेषु गुढः सर्वव्यापी सर्वांतरात्मा. उपनिषद बोलताना एक शब्द परमात्मा वाचक मानला गेला. मग एक लाभ संतांकडे होतो याचा अर्थ संख्येनं एक लाभ होतो असं नाही. एक लाभ होतो, षष्ठी तत्पुरुष समास करा, एकाचा लाभ संतांजवळ होतो. एक कोण आहे? परमात्मा. म्हणजे संतांकडे जर आपण गेलो तर संतांकडे आपल्याला परमात्म्याचा लाभ होतो, हा त्याचा अर्थ होतो. विठ्ठला विठ्ठला धडा आणि म्हणून संतांकडे गेलो, लाभ कोणता? एकाचा. एकाचा म्हणजे कोणाचा? परमात्म्याचा लाभ होतो. संत दर्शनी हा लाभ, 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 संत दर्शनी हा
लाभ जोडला एकाचा लाभ असं चिंतन आपल्याला करता येतं. आता एक शब्द उत्तम शब्दाला जोडून एक उत्तम लाभ याचा जर विचार करायचा झाला तर संख्यात्मक दृष्टीने सुद्धा आपल्याला तो विचार करता येतो. संतांजवळ एक लाभ असतो. एक लाभ म्हणजे संख्येनं विचार करायचा झाला तर जगतामध्ये एकमेव लाभ असा आहे की ज्या लाभानंतर लाभाची संकल्पना संपून जात असते. बरं का, तो एक लाभ कोणता याचा फार विचार मला ज्ञानाचा लाभ आहे का भक्तीचा लाभ आहे का भक्तिप्रेमाचा लाभ आहे का कुंडलिनी जाग करण्याचा लाभ वगैरे त्या लाभामध्ये मी अडकत नाही. पण याच अभंगाचा जर विचार केला तर या अभंगामध्ये उत्तम शब्दाला एक शब्द तुकोबारांनी ज्या अर्थी जोडलाय आणि एक उत्तम लाभ म्हणून ज्याचा विचार केलाय त्याचा एकाचा विचार याच अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी केलेला आपल्याला दिसून येतो. कुठं केला? त्या उत्तम शब्दाचाच विचार करताना आपल्याला ते चिंतन करता येतं. याच्याकरता काय करा, फार विस्तार नाही, पण प्रत्येक चरणाचा शेवटचा शब्द फक्त बाजूला काढा. आपल्याला लगेच उत्तम लाभाचं चिंतन करता येतं. बरं का, प्रत्येक चरणाचा शेवटचा शब्द बाजूला काढा आणि आपल्याला तसं सांगत जातो. आपण हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम बाजूला काढा. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना बाजूला काढा. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना बाजूला काढा. आणि तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम बाजूला काढा. काय शब्द आले? उत्तम, उरेना, सरेना, उत्तम. 4 शब्द बाजूला आले. उत्तम, उरेना, सरेना, उत्तम. वर एक उत्तम, खाली एक उत्तम, मध्ये उरेना आणि सरेना. आलं? जमलं? उत्तम, उत्तमाचं संपुट उरेना आणि सरेना याला तुकोबारांनी लावलं. बरं का, उत्तम, उरेना, सरेना, उत्तम या सगळ्याचा अर्थ अन्वय सांगतो, विस्तार करत नाही, सरळ अन्वय सांगतो. उत्तम, उरेना, सरेना, उत्तम हा संत संगतीतला सर्वात मोठा लाभ आहे. म्हणजे काय? काय उरेना हे उत्तम आणि काय सरेना हे उत्तम हे संत संगतीशिवाय अन्यत्र कळत नाही. हा संत संगतीतला सर्वात मोठा लाभ. विठ्ठला विठ्ठला. उरेना सरेना हे दोन्ही उत्तम असावं. बरं, काही उरेना हे उत्तम असलं पाहिजे आणि काही सरेना हे उत्तम असलं पाहिजे. हे संत संगतीशिवाय अन्यत्र कळत नाही, लक्षात ठेवा. मी त्याचे अनेक प्रमाणं आपल्याला देईन. काय असतं, माणसाच्या जीवनामध्ये सगळंच उरत नाही आणि सगळंच सरत नाही. काही गोष्टी उराव्या वाटतात त्या सरतात आणि काही सराव्या वाटतात त्या जन्मजन्मात उरून बसतात. शोकांतिका हीच आहे. उरावं वाटतं ते सरत जातं, सरावं वाटतं ते उरून बसतं. आम्हाला आयुष्य उरावं वाटतं का सरावं वाटतं? उरावं वाटतं ते सरत चाललंय. आणि दुःख सरावं वाटतं का उरावं वाटतं? सरावं वाटतं ते अनेक जन्माचं उरून बसलंय. झालंय का नाही असं? मग काय उरेना उत्तम आणि काय सरेना उत्तम हे कळलं पाहिजे की नाही? म्हणून आपल्याला त्याचे विकल्प करता येतात. तुम्ही घरी जाऊन निवांत विचार करा. मला लगेच काही फार त्याचा विस्तार करायचा नाही. पण काही गोष्टी आता सांगतो, काही गोष्टी उरून उरतात, काही गोष्टी उरून सरतात, काही गोष्टी सरून उरतात आणि काही गोष्टी सरून सरतात. विठ्ठला विठ्ठला. ऐका, मग काय उरेना आणि काय सरेना हे उत्तम असलं पाहिजे. दोन्हीकडे उत्तम आहे ना. काहीतरी उरणं उत्तम आहे आणि काहीतरी सरणं उत्तम आहे. तर काय उत्तम सरेना आणि काय उत्तम उरेना याचं चिंतन केलं पाहिजे की नाही? त्याचं उत्तर तुकोबारांनी आपल्याला देऊन ठेवलंय. तुका म्हणे का मरणेची सरे
अभ्यास आपल्याला आपल्या विचारात केला पाहिजे. काय उरेना उत्तम, काय सरेना उत्तम, काय उरे उत्तम, काय सरे उत्तम, हे तुकोबाराय बोलून दाखवतात. याचा व्यत्यास करा म्हणजे मग आपल्याला तो विचार करता येईल, लांबवणार नाही. कारण उरे काय उत्तम उरेन काय, अहो माणसाचं मरण सरावं, उत्तम रीतीनं सरावं, आणि माणसाची कीर्ती उरावी, ती उत्तम रीतीने उरावी, हे तुकोबारायांचं बोलणं आहे की नाही. मरण सरावं उत्तम रीतीने म्हणजे असं मरावं की पुन्हा मरण येऊ नये. लक्षात आलं का? असं मरावं की पुन्हा मरण येऊ नये. मरण कधी येतं? जन्माला आल्यावर येतं. असं मरावं की पुन्हा जन्माला येऊ नये म्हणजे पुन्हा मरण येऊ नये. याला उत्तम मरण सरे असं म्हणतात. बरं, माणूस मरेल, मरणं तर सगळ्यांनाच आहे, पण ज्ञानोबाराय म्हणतात त्याचा सोहळा झाला पाहिजे. देहाची या गावालिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी, हे ज्ञानोबाराय बोलून दाखवतात की नाही. त्याचा सोहळा झाला पाहिजे महाराज. त्याला उत्तम मरण सरणं असं म्हणतात. मरण माझे मरोनी गेले मज केले अमर, ही तुकाराम महाराजांची भाषा आपण लक्षात घ्या. म्हणून मी गमतीनं अनेक वेळेला सांगतो, माणसाचं दोनच पद्धतीचं मरण उत्तम मरण आहे. तिसरा प्रकार नाही माणसाच्या मरणाच्या बाबतीत. बरं, दोनच पद्धतीचं मरण हे उत्तम मरण आहे. एक, देवाचं नाव घेत मरावं, नाही तर देशाचं रक्षण करत मरावं, संपलं. तिसरा उत्तम प्रकार नाही. बाकीचे प्रकार मरणाचे आहेत. उगी जाता जाता गाडीच्या खाली आला आणि मेला, मग जन्माला आलासच कशाला? काय करायचं जन्माला येऊन? काय उपयोग काय त्याचा? लोकमान्य टिळकांच्या जीवनात सांगतात. ते टिळक गेले लंडनला, ते केस लढवायची होती म्हणून गेले परदेशामध्ये. गेल्यानंतर ते त्यांच्या विचारात राहायचे. आता ते परदेश तिथलं काय वाहनांची शिस्त, ते अमुक तमुक, ते नियम पाळा, अमुक आहे तमुक आहे. ते रस्त्यानं जायचे, त्यांच्या डोक्यामध्ये फक्त देशभक्तीचा, मातृभक्तीचा, रक्षणाचा, स्वातंत्र्याचा विचार हातवारे करत रस्त्यावरून चालायचे. इकडं जा तिकडं जा, काही बघायचे नाही, समोरून आलेलं वाहन दिसायचं नाही, अमुक नाही तमुक नाही. शेवटी त्यांच्याबरोबर एक त्यांचे स्वीय सहाय्यक होते केळकर म्हणून. त्यांनी एके दिवशी टिळकांना बाजूला घेऊन सांगितलं, म्हणे तुम्हाला कळतं का नाही, रस्त्यावरून हातवारे करत चालता, लोक वेड समजतात, समजेनात का? तेही मला काही म्हणायचं नाही, पण तुम्ही असे कुठेतरी पटकन गाडी खाली याल, एखादी गाडी धडक देऊन जाईल, तुम्हाला प्राण जाईल तुमचा, कशा करता असं वेडवाकडं रस्त्यावरून चालता? त्यावेळेला टिळकांनी त्यांना सांगितलं, कुणाच्या तरी गाडी खाली मरायला जन्माला आलो नाही, भारत मातेचं संरक्षण करायला जन्माला आलो. असं कुणाच्या गाडी खाली जाऊन मरणारा माणूस नाही मी. माणसानं मरावं दोनच पद्धतीनं, देवाचं नाव घेत मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करत मरावं. मरायचं तर दोनच पद्धतीनं, नाहीतर त्या भानगडीतच पडू नये. तुम्ही नाहीतर त्या भानगडीत पडू नका. मरणाच्या भानगडीतच पडायचं असेल तर दोनच पद्धतीनं मरायचं, नाहीतर मरायचा विचार सुद्धा करायचा नाही. मरायचं दोन पद्धतीनं. म्हणून उत्तम हा शब्द तुकोबारांनी घातला. आणि त्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर संतांच्या जवळ गेल्यानंतर उरेना सरेना, काय उत्तम, काय उरलं नाही आणि काय उरलं, हे हा विवेक. काय सरेना आणि काय सरे, हा विवेक हा संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला प्राप्त होतो. हा मानवी जीवनातला उत्तम लाभ आहे. उत्तम लाभाचं चिंतन तुकोबारांनी केलं. फारसा वेळ हातामध्ये नाही, थोडक्या शब्दामध्ये अभंगाची संगती फक्त लावून देतो. कोणत्याही लाभाचा विचार जेव्हा मानवी जीवनामध्ये स्वीकारला जातो तेव्हा त्या लाभाच्या स्वीकारामध्ये कमीत कमी 3 दोष हे येतच असतात. बरं का, आपण वेदांताचा विचार करतो, वेदांताचा विचार स्वीकारताना 3 दोष येण्याची शक्यता असते की नाही? प्रमाण दोष, प्रमेय दोष, प्रमातृदोष, कमीत कमी 3 दोष येतात की नाही आपल्या विचारामध्ये? येतातच असं नाही, पण येण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. मग येण्याची जर शक्यता आहे, तिन्हीपैकी कोणता ना कोणता तरी दोष येतोच. मला चंद्र पांढरा असून पिवळा दिसला, काहीतरी दोष आहे. प्रमाण दोष आपल्याला मानावं लागेल, काहीतरी मानावं लागेल. अज्ञानामुळं दोरीवर साप दिसला, प्रमातृदोष काहीतरी मानावा लागेल आपल्याला. आम्हाला जे आहे ते तसं दिसलं, प्रमेय दोष काहीतरी ठिकाणी मानावा लागेल. प्रमेय, प्रमात्र आणि प्रमाण या तिन्ही दोषापैकी एखादा दोष जरी उत्पन्न झाला तरी होणारं ज्ञान यथार्थ मानलं जात नाही, आहे की नाही? तिन्हीपैकी एक. तिन्ही निर्माण होतात, होत नाहीत, हा भाग वेगळा. पण एक जरी निर्माण झाला तरी ते ज्ञान आपल्याला यथार्थ मानता येत नाही, प्रमाद ज्ञान त्याला म्हणता येणार नाही, असं आहे की नाही? तसाच विचार आपल्याला इथंही करावा लागतो. म्हणून मी थोडा विचार वेगळा सांगतो, दृष्टांत काढून टाकतो त्याच्यातले. तुकाराम महाराजांनी आपल्याला उत्तम पद्धतीचा लाभ सांगितला. संत संगतीत जा, तुम्हाला उत्तम पद्धतीचा लाभ मिळेल, मान्य आहे. मग लोकांनी तुकाराम महाराजांना विचारलं की तुकोबाराय, तुम्ही आम्हाला संतांजवळ गेल्यानंतर उत्तम लाभ आहे असं आम्हाला सांगता, आम्हाला विचारानं पटलंय,
पण याच्यामध्ये 3 दोष येण्याची शक्यता आम्हाला वाटते. आम्ही तुम्हाला दोष विचारतो. म्हणे विचारा काय दोष आहे. म्हणे त्याने सांगितलं पहिला दोष असा आहे की तुम्ही आम्हाला संत संगतीत उत्तम लाभ सांगताना सांगतो. मग पहिला दोष येतो ते संतांवरच पहिला दोष येतो. म्हणजे संतांवर दोष कसा येईल, संतांवर दोष येण्याची शक्यता कशी, त्यामुळे संतांमध्ये दोष नाही, संतांवर दोष येण्याची शक्यता आहे. म्हणजे कसा येईल त्यांनी सांगितलं आम्हाला लाभ पाहिजे, म्हणजे लाभ आमच्या जीवनाचं साध्य झालं. त्याच्याकरता आम्ही काय केलं पाहिजे, संत संगती केली पाहिजे. म्हणजे संत संगती हे झालं साधन, बरोबर. म्हणजे संत संगती या साधनाने उत्तम पद्धतीचा लाभ आम्ही मिळवला पाहिजे. लाभ हे झालं उत्तम लाभ हे झालं साध्य, आणि त्याच्याकरता संत हे झालं साधन. आता त्या साधनावर पहिला दोष येतो. काय दोष येतो, तुम्ही संतांच्या संगतीमध्ये उत्तम लाभ सांगता, पण दोष असा आहे की ते संत काही सहज कुणालाही मिळतात का, सहज मिळतात. अरे संत काय असे चौकात बसले का की जा त्यांच्या चरणाजवळ उत्तम लाभ प्राप्त करून घ्या. ज्ञानोबाराय भेटणं सोपं आहे का, तुकोबाराय भेटणं सोपं आहे का, साधी गोष्ट आहे का. अहो भगवंताला भेटायला 15 दिवस पुरतात निळोबारायांना, पण तुकोबारायांना भेटायला 42 दिवस लागतात. कोण अवघड मला सांगा, बहु अवघड. मी प्रमाण फार देत नाही, वेळेची मर्यादा म्हणून. बरं, बहु अवघड आहे ना संत भेटी, बहु अवघड असे. बाकीचा विचार सोडून द्या, जगजेठी करुणा केली न केली काय तो विषय वेगळा, पण संत संगती सोपी नाही हे लक्षात घ्या. संत संगती करता जीवन व्यतीत करावं लागतं, तरी संत संगती होईलच याची शाश्वती देता येत नाही. एक वेळ भगवंताची प्राप्ती सोपी आहे, एक वेळ भगवंताची कृपा सोपी आहे, पण संतांची कृपा होणं हे जीवनामध्ये अत्यंत कठीण आहे, अत्यंत अवघड. हे संत संगती आपल्याला त्याची प्रमाणं खूप आहेत, मला फार लांबवायचंही नाही, पण महत् संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. आपल्याला नारद महर्षींनी सांगितलं संतांची संगती दुर्लभ आहे, अगम्य आहे आणि अमोघ आहे. आता दुर्लभ कशामुळे, अगम्य कशामुळे आणि अमोघ कशामुळे त्याचा विचार मला फार करायचा नाही, पण प्राप्तीच्या बाबतीत दुर्लभतेचा विचार करा, ज्ञानाच्या बाबतीत अगम्यतेचा विचार करा आणि परिणामाच्या बाबतीत अमोघतेचा विचार करा. विठ्ठला विठ्ठला. कारण कोणत्याही लाभाचा विचार करताना याच 3 पद्धतीनं विचार केला जातो. चौथा प्रकार मनुष्य करत नाही. आपण कोणत्याही लाभाचा विचार करताना हा विचार करा. पहिल्यांदा आपण काय पाहतो, मिळणं सोपं आहे का. दुसऱ्यांदा आपण काय पाहतो, ते आपल्याला कळलंय का. आणि तिसरं आपण काय पाहतो, त्याचा परिणाम आपल्या जीवनावर काय आहे. 3 गोष्टी आपण बघतो ना. या 3च गोष्टींच्या आधाराने जर मनुष्य लाभाचा विचार करत असेल तर या 3च गोष्टी नारद महर्षी सांगतात, दुर्लभो अगम्यो अमोघश्च. परिणाम त्याचा अमोघ असावा, त्याचं ज्ञान अगम्य असावं आणि ते आपल्याला प्राप्तीत दुर्लभ असावं. सत्संगती अशा स्वरूपाची आहे हे आपल्याला नारद महर्षी बोलून दाखवतात. महत्संगस्तु दुर्लभो, संत संगती अत्यंत कठीण बाबा. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. भगवंताने आपल्याला 7व्या अध्यायामध्ये चिंतन करताना हा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे ही भाषा बोलून दाखवली. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू अथी हे ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. मग जर दुर्लभ आहे आणि तुम्ही संत संगतीत आम्हाला उत्तम लाभाची अपेक्षा आहे का, आहे, पण आम्हाला अवघड सांगून चालत नाही. अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. माणसाला सोपं सांगितलेलं पटतं, अवघड सांगितलेलं पटत नाही. आता आपण इथं बसलो, नामस्मरण करा म्हणजे सगळ्यांना पटतं, कुंडलिनी जागी करून घ्या म्हणजे सगळ्यांना पटेल का, कोणी त्या मार्गाला जात नाही. अवघड आहे, कोण जाईल त्यात. अरे डोंगर गिळता मुख न फाटे काही, कशाला आपण त्या वाटेला जायचं बाबा, नकोच ना. मनुष्य जात नाही. मग अडचण काय आहे, लोकांनी तुकोबारायांना सांगितलं तुम्ही जी संत संगती हे साधन आम्हाला सांगता, त्या साधनावर दोष येतो. कोणता दोष, दुर्लभत्व नावाचा दोष येतो. तुम्हीच म्हणता बहु अवघड. नाथ महाराजांनी जेव्हा संतांच्या भेटी करता काय काय करावं तुम्हीच आम्हाला उत्तरं सांगितली आहेत,
आणि त्या उत्तरातलं एकही उत्तर सोपं नाही ना तुकोबाराय. मग आम्ही काय करावं? मग संगस्तू दुर्लभ होय, दुर्लभ आहे. त्यामुळे तुम्ही सांगता त्या साधनावर दुर्लभत्व नावाचा दोष येतो. तुकोबारायने हे ऐकल्यानंतर तुकोबाराय म्हणाले, बरोबर आहे, तुमचा आक्षेप अगदी बरोबर आहे. मी सांगतो संत संगतीनं उत्तम लाभ होतो, पण सत्संगती अतिशय कठीण आहे, मला पटलेलं आहे. मग मी तुम्हाला थोडं बदलून देतो. ते लोक म्हणाले, अहो तुम्ही साधन बदललं तर उत्तम लाभ होणार नाही. तुकोबाराय म्हणाले, तसं नाही, उत्तम लाभाला अबाधित ठेवून मी तुम्हाला साधन सोपं करून देतो ना, दुर्लभत्व नावाचा दोष काढून टाकतो ना. कसं काढाल? तुकाराम महाराज म्हणाले, तुम्हाला जर उत्तम लाभ पाहिजे असेल तर संत संगतीत जा, माझं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं त्याच्यावर दुर्लभत्व हा दोष येतो, ठीक आहे, मी दोष काढून टाकतो, तुम्ही सत्संगतीत जाऊ नका. तुम्हाला मग ते म्हणाले, मग लाभ प्राप्त होणार, लाभ देतो तुम्हाला, पण सत्संगतीत जाऊ नका. ते म्हणले, संत संगतीत न जाता लाभ कसा होईल? तुकाराम महाराजांनी ते सोपं करून त्यांना सांगितलं, दुर्लभत्व काढून टाकलं. आणि तुकाराम महाराज म्हणाले, तुम्ही संत संगतीत जाऊ नका, एक काम करा, बसल्या ठिकाणी मी नुसतं त्यांचा दास आहे एवढंच म्हणा, हे जास्त सोपं आहे, तुम्हाला तोच लाभ प्राप्त होईल. दुसऱ्या चरणात मनविता त्यांचा दास, मनविता त्यांचे 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 दास, पुरे आस, पुरे ना, पुरे आस, पुरे ना, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, पुरे आस, पुरे ना, पुरे आस, पुरे ना, मनविता त्यांचे दास, 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 पुरे आस, पुरे ना, पुरे आस, पुरे ना, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, पुरे आस, पुरे ना, पुरे आस, पुरे ना, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास. येणाऱ्या साधनावर जो दुर्लभत्व नावाचा दोष येतो, त्या दोषाचं निराकरण करण्याकरता तुकोबाराय त्याला सौलभ्य प्राप्त करून देतात. सत्संगती अवघड आहे ना, नका जाऊ, बसल्या ठिकाणी मी ज्ञानोबारायांचा दास आहे एवढं म्हणायला आता काही अवघड आहे का? नाही, ज्ञानोबाराय भेटत नाहीत गोष्ट खरी, तुकोबाराय भेटत नाहीत गोष्ट खरी, पण बसल्या जागी मी त्यांचा दास आहे म्हणविता, करिता त्यांचे दास्यत्व नाही, म्हणविता, नुसतं म्हणा की मी ज्ञानोबारायांचा दास आहे, नुसतं म्हणून घ्या की मी तुकोबारायांचा दास आहे, पुढे आस उरेना असं फल त्याचं आपल्याला प्राप्त होतं. नुसतं म्हणून घ्या का? कारण दास्यत्व करणं आणि दास म्हणून घेणं याच्यातल्या त्यातल्या त्यात म्हणून घेणं हे सोपं आहे, करणं हे अवघड आहे. दास होणं ही अति कठीण गोष्ट महाराज, दास होणं सोपी गोष्ट नाही. अहो दास होण्याकरता काय काय करावं लागतं? दासास्तु प्रश्रितास्तस्य निदेशवशवर्तिनः विश्वस्ता प्रभुता ज्ञानम विनम्रित धियश्चते, हे दास्यत्वाचं लक्षण आपल्याला भक्तिशास्त्रांनी सांगितलं. एवढी सगळी लक्षणं असावीत तर त्याला दास म्हणतात. कुठं सांगत बसू ते सगळं, जाऊ द्या, सोडून द्या. दास होणं अवघड आहे, भल्या भल्यांना दास होता आलं नाही. सेवा धर्मो परमगहनः योगिनामपि अगम्यः असं भर्तृहरीने म्हटलंय. भर्तृहरी म्हणतात सेवा हा धर्म इतका गहन आहे की योग्यांना सुद्धा सेवा दास कसा असतो हे योग्यांना सुद्धा कळत नाही, आणि योग्यांना सुद्धा दास्यत्व कळत नाही, म्हणूनच कोरपत्र पाठवावं लागतं.
जर कळलं असतं तर दास्यत्व स्वीकारलं असताना महाराज. दास होणं म्हणजे काय हे योग्यांना सुद्धा कळत नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही. म्हणून दास होणं फार अवघड. आपल्या मनाला येईल ते काम करणं याला दास्यत्व म्हणत नाहीत. मालकाचं मनोगत ओळखून असणारं काम आणि त्या कामाच्या अनुषंगाने होणारी इतर कामं ही एकत्रित करणं हे चांगल्या दासाचं लक्षण आहे. हे लक्षात घ्या. रामचंद्र प्रभूने लक्ष्मणाला उपदेश करताना मारुतीरायाचं वर्णन सांगत असताना 3 पद्धतीच्या दासाचं चिंतन केलंय बरं. एक उत्तम दास, एक मध्यम दास आणि एक अधम दास. आणि आपल्या संतांनी वर एक वाढवला आणि खाली एक वाढवला आहे. उत्तमोत्तम दास, उत्तम दास, मध्यम दास, अधम दास, अधमाधम दास. बरं का, 5 प्रकार आपल्याला करता येतात. विस्तार करत नाही, एकेका वाक्यात सांगतो. मालकाने काम सांगितल्यावर काम न ऐकता मालकालाच काम सांगणारा अधमाधम दास. बरं का, मालकाने काम सांगितल्यानंतर ते काम अर्धवट करणारा अधम दास. मालकाने काम सांगितलं तेवढंच काम करणारा मध्यम दास. मालकाने काम सांगितल्यानंतर ते काम चोख करणं आणि त्या कामाच्या अनुषंगानं इतरही कामं करणं उत्तम दास. आणि कोणतंही काम न सांगता सगळी कामं करणं हा उत्तमोत्तम दास आहे. विठ्ठला आपल्या संप्रदायातला उत्तमोत्तम दास कोण असेल तर तो परमात्मा आहे. सर्व कामं करी न सांगता करी सर्व काम. कोणतंही काम त्याला सांगावं लागलं नाही. ज्ञानोबरायांची भिंत ओढायला काही आमंत्रण नव्हतं, स्वतःच आले. जनाबाई बरोबर दळू लागायला आमंत्रण नव्हतं, स्वतःच आले. न सांगता करी सर्व काम, कोणतंही काम. म्हणून सगळ्यात उत्तम दास कोण आहे? संतांचा, बरं, तुमचा आमचा नाही. तर परमात्मा हा उत्तमोत्तम दास. आणि अधमाधम दासाची उदाहरणं सांगायचं कारण नाही, आपण सगळे त्या वर्गातले. कशा करता मी आपल्याला सांगतो. आपलं ओझं, प्रपंचाचं ओझंही आपण त्याच्यावर टाकतो. देव आपल्याला प्रपंच नीट करा म्हणतो तर आपण त्याला म्हणतो आमचाच प्रपंच तूच कर बाबा, आम्हाला काय कळत नाही. आम्ही त्याच्यावरच भार टाकून मोकळे होतो. जाऊ द्या, मुद्दा सोडून द्या. उत्तमोत्तम दास. दास होणं अति कठीण असतं. त्याच्यापेक्षा होण्यापेक्षा म्हणविता. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले फक्त म्हणवून घ्या. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. निवृत्ती दास. ज्ञानोबरांनी स्वतःला निवृत्तीनाथ महाराजांचा दास म्हणून घेतलं. दास म्हणून घ्या. दास्यत्व हे एवढं स्वीकारा. म्हणवून घ्या सोपं केलं. लोकांनी तुकोबारांना सांगितलं तुम्ही केलं ते बरोबर आहे. आता दुर्लभत्व नावाचा साधनेवरचा दोष गेला, पण आता दुसरा एक दोष आमच्या मनात येतो, तो साध्यावरच येतो. काय साध्यावर दोष आहे? लोकांनी सांगितलं तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगता संत संगतीत जाऊन उत्तम पद्धतीचा लाभ करून घ्या, पण अडचण अशी आहे कोणताही लाभ जेव्हा आम्ही करून घेतो, मी उदाहरणाने बोलतो, एखाद्या माणसाला लाखभर रुपये मिळाले, लाभ वाटतो की नाही? प्रपंचातला का असेना, पण लाभ झाला असं वाटतं की नाही? वाटतं. आता हे लाख रुपये किती दिवस टिकतील हो? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. त्याच्या सवयी कशा आहेत त्याच्यावर बऱ्याच पक्षी अवलंबून असतं. पण तरी काही का असेना, कसं का असेना, पण तरी सुद्धा त्याला 1 वर्षभर टिकेल. सांभाळून वापरलं तर 5 वर्ष टिकेल. लाखभर रुपये 10 वर्ष टिकतील, 15 वर्ष टिकतील, 50 वर्ष टिकतील. पण कधी ना कधी तरी पोरग ते खर्च करणारच. त्याची एफडी याच्या नावावर नंतर का होईना होणारच की हो, कधी ना कधी तरी होणारच. असं चालायचंच. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल. तुकोबार आहे तो बोलून दाखवतात. पित्याचे जे काय अरे पित्याचं धन पुत्राशिवाय दुसऱ्या कोणाला मिळणार, आणि तो खर्च करणार. मग कधी ना कधी तरी तो लाभ निवृत्त होणार आहे. त्याला काळाचं परिमाण लागलेलं आहे. म्हणून तुम्ही सांगता त्या लाभावर नश्वरत्व हा दोष येतो. तुम्ही सांगता त्या साधनेवर दुर्लभत्व हा दोष आहे. तुम्ही सांगता त्या लाभावरती नश्वरत्व, निवृत्त होणारा, नष्ट होणारा लाभ आहे. जगतामधले सगळे लाभ आहे. तुकाराम महाराज सांगतात तो दोषही मी काढून देतो बाबा. संतांजवळ गेल्यानंतर, त्यांचा दास म्हणून घेतल्यानंतर जो लाभ तुम्हाला प्राप्त होतो तो लाभ असा 4-5 वर्षामध्ये संपणारा नाही. मग कल्प गेली तरी तो लाभ संपणार नाही. अभंगाच्या 3ऱ्या कृपादान केले संती, कृपादान केले संत, कृपादान केले संती, कृपादान केले संत, कृपादान केले संती,
सरेना. तुम्ही जो नश्वरत्व दोष देता ना साध्यावर, मी जे साध्य सांगतोय ते कल्पांतीही सरेना. कल्प कल्प गेले तरी हा लाभ संपणारा लाभ नाही. कोणता लाभ? कृपादान केले संती. कृपादान केले संती. कृपादान हे दोन शब्द एकत्रित केलेत बरं तुकोबारायांनी. नाहीतर कृपा वेगळी असते आणि दान वेगळं असतं बरं का. मी गमतीनं सांगतो, कृपा वेगळी, दान वेगळं आणि अनुदान त्याच्यापेक्षा वेगळं. हे तिसरा प्रकार आहे तो त्याच्यातला, तो फार विचित्र आहे. कृपा वेगळी असते, दान वेगळं असतं. न मागता होते ती कृपा आणि मागितल्यानंतर मिळतं ते दान बरं का. रेडा काही मागायला गेला नव्हता म्हणून होता कृपा तुमची पशु बोले वेद बरं का. तिथं वापरलेला शब्द कृपा असा आहे. न मागता होते ती कृपा. रेडा मागायला गेला नाही, माझं कल्याण करा, माझ्या डोक्यावर हात ठेवा, माझ्या मुखातून वेद प्रकट करून घ्या, काही मागायला गेला नाही. होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा गाद. निळोबाराने ज्ञानोबारांची जी आरती केली त्या आरतीमध्ये पहिला शब्द निळोबारांनी वापरला होता कृपा तुमची. कृपा न मागता होते ती कृपा आणि मागितल्यानंतर याचना केल्यानंतर मिळतं ते दान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे. असं मागितल्यामुळे पसाय दान हे त्याला दान म्हणावं लागतं. मागितल्यानंतर मिळतं ते दान, न मागता होते ती कृपा बरं का. म्हणजे आता या दोन्हीतला फरक लक्षात घ्या बरं. न मागता होते ती कृपा, मागितल्यानंतर मिळतं ते दान आणि घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला दोघालाही लाज नसते ते अनुदान. हे त्याच्या पुढचा प्रकार. कशा करता मी बोलतो, पुढचा विचार सोडून द्या. पण कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. आता इथं सुद्धा कृपादान हा याचा विग्रह करावा लागतो. ही संधी केली तुकाराम महाराजांनी. वास्तविक कृपा शब्द वेगळा आहे, दान शब्द वेगळा आहे, पण तुकाराम महाराजांनी त्याची संधी करून कृपादान असा एकच शब्द केला आहे. आपण गाथा काढून बघा, कृपादान एक शब्द आहे, दोन स्वतंत्र शब्द नाहीत. मग त्याचा विग्रह करायचा झाला तर संधीचा विग्रह करताना कुठला तरी विचार करावा लागतो, प्रकार करावा लागतो. पुन्हा तेच करा. काय करा? षष्ठी तत्पुरुष. कृपादान केले संती म्हणजे कृपेचं दान. कृपा आणि दान आणि कृपेचं दान दोन्ही पद्धतीनं आपल्याला हा समास सोडवता येऊ शकतो. द्वंद्व करा चालेल, षष्ठी तत्पुरुष करा चालेल. द्वंद्व करत असताना कृपा आणि दान केले संती असं करा. संतांनी काही वेळेला मागितल्यानंतर आपल्याला दिलं आणि संतांनी न मागता बरंचसं आपल्याला दिलं. चिंतन करून पहा आपण. काही वेळेला न मागता दिलं, काही वेळेला मागून दिलं. काही वेळेला तुकोबारायांना प्रार्थना करावी लागली तेव्हा निळोबारायांना दर्शन झालं. आणि तुकोबारायांचे जे 4-4.5 हजार अभंग आपल्या पदरात पडले ते आपण काय तुकोबारायांना मागायला गेलो होतो काय? नाही. त्यांनी आपल्यावर केलेली ती कृपा आहे. गाथा म्हणजे तुकोबारायांनी केलेली कृपा, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारायांनी केलेली कृपा, हरिपाठ म्हणजे ज्ञानोबारायांची तुमच्या माझ्यावर झालेली कृपा. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशी कृपा संत महात्मे करतात, कृपाही करतात. कृपा आणि दान केले संती कल्पांतीही सरेना. द्वंद्व समास करा. नाही तर कृपा दान म्हणत असताना षष्ठी तत्पुरुष करा. कृपेचं दान संत महात्मे करतात. कृपेचं दान करतात म्हणजे काय करतात? याचा सरळ अर्थ असा की कृपा करण्याची त्यांची अंतरंगातली अतिशय अतिशय मवाळ अशी जी भूमिका आहे. ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर आता उपाय वन वसंतू, आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्तची परिमूर्तू, कारुण्याचा. हे जे कारुण्य त्यांच्या अंतःकरणात साठवले की नाही, हे कारुण्याचं प्रकट रूप म्हणजे त्यांनी केलेली कृपा आहे बरं का. म्हणून कृपेचं दान अशी षष्ठी तत्पुरुष समासानं याचा जर विग्रह करायचा झाला तर त्यांच्या अंतःकरणातल्या कृपेचं म्हणजे कारुण्याचं दान जरी तुम्ही आम्ही मागितलं तर ती कृपा करण्याच्या सामर्थ्याचं सुद्धा ते आम्हाला दान करतात. म्हणून ते कल्पांतात सरत नाही. विठ्ठला आतापर्यंत अनेकांचं दातृत्व आपण बघितलं असेल. त्या दात्यांना जे मागितलं ते त्यांनी दिलं असेल.
हरिश्चंद्राचं चिंतन चरित्र आपल्या समोर आहे. स्वप्न पडलं राज्याचं दान, तर राज्य झोळीमध्ये टाकून दिलं. आपल्याला हे सगळं चरित्र माहिती आहे. पण जगतामध्ये असा दुसरा कोणी दाता झाला नाही बरं का. ऐका, थोडं स्पष्ट बोलतो. ते आम्हाला राज्याचं दान करतील, सर्वस्वाचं दान करतील, पण दातृत्व शक्तीचं दान करणारे संत सोडले तर दुसरे कोणी नाही. विठ्ठला विठ्ठल. तुकोबारायांनी दातृत्व शक्तीचं दान केलं. म्हणून गाथ्याचं चिंतन करणारे, ज्ञानेश्वरीचं जीवन, ज्ञानेश्वरीमय जीवन झालेले हे वाटेल त्याचं दान करायला तयार होतात. का? कारण त्यांना ज्ञानोबारायांनी दातृत्वाचंच दान केलंय, दातृत्वच प्रदान केलंय. तुकोबारायांनी त्यांना दातृत्वच प्रदान केलंय. त्याच्यामुळे ज्याची बुद्धी गाथ्यात अडकते त्याची बुद्धी प्रापंचिक विषयात अडकत नाही. हे त्याचं मूळ कारण, म्हणजे खरं कारण ते आहे. आणि त्याच्यामुळे वाटेल त्याचं दान करायची त्यांची तयारी असते. असो, विषय स्वतंत्र होईल. लोकांना तुकाराम महाराजांनी सांगितलं, अरे कल्पांतापर्यंत सरत नाही नश्वरत्व, काय दोष देता? नश्वरत्व दोष काढून टाकला. आता त्या लोकांनी सांगितलं, तुकोबाराय आमच्या मनामध्ये अजून एक आक्षेप आहे. तुकोबाराय म्हणाले, हरकत नाही, माझ्याकडे एकच चरण आहे, बोला काय आक्षेप आहे तुमचा? त्यांनी सांगितलं की संत महात्म्यांची भेट कठीण आहे, म्हणून तुम्ही आम्हाला दुर्लभत्व दोष काढून दिला. म्हणविता त्यांचे दासदास म्हणून घ्या. आम्ही साध्यावर आक्षेप नोंदवला आणि साध्य आम्हाला नश्वर वाटतं असं म्हणून दाखवलं, तर तुम्ही त्या साध्याचं नित्यत्व सिद्ध करून दिलं, नश्वरत्व दोष काढून टाकला. आता आणखीन एक आक्षेप आहे. काय आक्षेप आहे? त्यांनी सांगितलं, संतांकडे गेल्यानंतर उत्तम पद्धतीचा लाभ होतो, मान्य आहे. संतांचा दास म्हणून घेतल्यानंतर उत्तम पद्धतीचा लाभ होतो, मान्य आहे. आमची शंका अशी आहे की तुमचं एक वचन आम्हाला प्रतिबंध म्हणून आडवं येतं. काय आडवं येतं? अधिकार तैसा करू उपदेश, किंवा अधिकार तैसा दावी याला मार्ग, आहे की नाही? मग संतांकडे गेल्यानंतर संत ज्याचा जेवढा अधिकार आहे तेवढंच त्याला देतील की नाही? जर तुम्ही मुंगीवर गजाचं पालाण घालाल तर त्या मुंगीला पेलवेल कसं, मला सांगा? ज्याचा जेवढा अधिकार आहे त्याला तेवढं मिळावं. माणसांच्या तक्रारी असतात, आम्हाला 200 रुपये मिळाले, त्याला 2 लाख मिळाले. माणसाला वाईट वाटतं, शेजारच्याला 2 लाख मिळाले, मला 200 मिळाले, कारण तुझी अक्कल 200 पर्यंतच आहे म्हणून. देव वेडा नाही, तो ज्याला जेवढं झेपतं तेवढंच देतो. 2 लाख आपल्याला देणार नाही. आपल्याला दारूचं व्यसन लागलं त्याच्यात, तर आमच्या भविष्याची चिंता जर परमात्मा करून आम्हाला कमी पैसे देत असेल तर आमच्यावरची कृपाच म्हणली पाहिजे की हो? आमच्यावरची ती कृपाच झाली ना, तक्रार करायचे काय कारण आहे? संत देताना अधिकार तैसं देतील की नाही? ज्याचा जेवढा अधिकार तेवढं त्याला दिलं पाहिजे. मला सांगा, संपूर्ण कुरुक्षेत्रावर गीता किती जणांना सांगितली? अर्जुनाला ऐकणारे नव्हते काय? सगळ्यांनाच कान होते, पण अधिकार कुणाचा होता? सगळ्यांचा अधिकार नव्हता. ना भीष्माचार्यांचा अधिकार, ना धर्मराज युधिष्ठिराचा अधिकार. अधिकार फक्त अर्जुनाचा. संन्यास घ्यायला गेला तर बायको करून आला, त्याला गीता आहे. सगळ्यांना गीता नाही, हे लक्षात घ्या. मी का बोलतो आपल्याला? अधिकार तैसा दावियला मार्ग. मग आमचा जेवढा अधिकार आहे तेवढंच संत आम्हाला देतील. मग आम्ही जीव कसा आहे? ममैव अंशो जीव लोके. जीव हा अंश रूप आहे, जीव हा अंश आहे. मग अंशरूप असणारा जीव संतांकडे गेल्यानंतर त्याचा अंशिक अधिकार बघून संत त्याला लाभ अंशतः देतीलच की नाही? म्हणजे संत आम्हाला अंशतःच लाभ देतील. मग संतांच्या ठिकाणी अपरत्व आलंच.